तर मंडळी, आज मी मिल्क केक बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य घेतलं आहे. हे मी 3 लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं. हा ट्रे घेतला आहे तो केक सेट करण्यासाठी. हा लिंबूचा रस घेतला आहे 1 चमचा, 2 चमचे तूप घेतले, वेलची पूड घेतली आणि साखर घेतली. तर मी आता काय करते, हे जे दूध आहे ना ते निम्मे होईपर्यंत आटून घेते. तर हे दूध आहे ना ते सतत असं ढवळत राहायचं. म्हणजे आपलं दूध लवकरच आटेल. हे दूध निम्मे तरी व्हायला पाहिजे. तर मी अजून दूध आपलं गरम झालं नाही आहे, तर त्याच्यामध्ये मी ही दूध पावडर घालून घेते. म्हणजे काय, त्याच्यात गुठळ्या होणार नाहीत. नाहीतर ते गरम झालं की त्याच्यामध्ये गुठळ्या होणार. तर हे सतत असं ढवळत राहून मी ह्या दुधाला अर्ध करून घेणार आहे. तर आता आपलं हे दूध जे आहे ना ते मिल्क केकसाठी अर्ध झालेलं आहे. तर आता हे दूध जे आहे ना ते अर्ध झालेलं आहे. तर ह्या स्टेजला मी हे लिंबूचा ज्यूस घालून घेते. हा अर्ध्या लिंबूचा ज्यूस आहे आणि हे दूध फाटून घेते. तर आता ह्याच्यामध्ये मी हे 2 चमचे तूप घालते. तशीच ही 1 वाटी साखर घालते. तर आता आपलं हे मिश्रण घट्ट होत येतं आहे. तर ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालते आणि सतत ढवळत राहते, नाहीतर ते खालती चिपकण्याचा संभव असतो. तर आता आपला हा मिल्क केक जो आहे ना तो तयार होत आला आहे. तर तो मी या ट्रेमध्ये काढून घेते. तर आता ह्या मिल्क केकचे 2 थर लावणार आहे. हा 1 थर लावून घेतला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यावर दुसरा पिंक कलरचा थर लावणार आहे. तर मिल्क केकचं जे दुसरं मिश्रण आहे ना ते मी पिंक कलरमध्ये करून घेतलं आहे. तर या मिल्क केकवरती हा दुसरा लेअर घालून घेते. स्प्रेड करायचा, लावून घेते. तर मी दुसरा लेअर पण तयार करून घेतलेला आहे. तर हा आता असा 4 तास ठेवणार आहे. तर आता ह्या आपल्या बर्फीला ना 4 तास झालेले आहेत आणि ती व्यवस्थित सेट झालेली आहे. तर मी तिचे कापून तुकडे करून घेते. तर आता मी ही मिठाई कापून घेतलेली आहे. तर मी ती प्लेटमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे आपला हा मिल्क केक तयार झालेला आहे. अतिशय छान असा, जसा मार्केटमध्ये मिळतो तसंच बघा. तर मी त्याला 2 कलरमध्ये हे केलं. वरती मी पिंक कलर चं मिश्रण हे केलेलं. किती छान असे आपली ही बर्फी तयार झालेली आहे. म्हणजे मिल्क केक तयार झालेला आहे.